थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई, 20 दुकाने सील। नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने कर थकवणाऱ्या व्यावसायिकांविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली असून मंगळवारी व बुधवारी अशा 2 दिवसात शहरातील विविध भागातील सुमारे 20 दुकानांवर कारवाई करून ती सील करण्यात आली। मुख्याधिकारी शिवांश सिंग यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली। नगरपालिकेकडे मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच इतर करांच्या थकबाकीची मोठी रक्कम प्रलंबित असून संबंधित व्यावसायिकांना यापूर्वी अनेकदा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। मात्र वारंवार सूचना देऊनही कर भरणा न झाल्याने अखेर कठोर पाऊल उचलत सील करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली। मुख्याधिकारी शिवांश सिंग यांनी सांगितले की नगरपालिकेचा महसूल वाढवण्यासाठी थकबाकी वसुली मोहीम राबवण्यात येत आहे। कर न भरणाऱ्या व्यावसायिकांवर नियमानुसार कारवाई केली जाईल। ज्यांनी तत्काळ थकबाकी भरली त्यांच्यावरची कारवाई शिथिल करण्यात येईल। या कारवाई दरम्यान कर निरीक्षक सुनील चौधरी, शशी वाघ, संजय वळवी, ईश्वर पाटील व नगरपालिकेचे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते। या कारवाईमुळे थकबाकीदार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी तातडीने कर भरण्यासाठी नगरपालिकेकडे धाव घेतली आहे। नगरपालिकेच्या या कारवाईमुळे इतर थकबाकीदारांना इशारा मिळाला असून आगामी काळातही अशी मोहिमे सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। नमस्कार, माझं नाव शिवांश सिंग आहे। मी मुख्याधिकारी नंदुरबार नगर परिषद आहे। आता आपण एक मोहीम राबव केलेली आहे। आपण सर्वांना ज्यांच्या वाणिज्यिक व्यवसाय आहे, ज्यांच्याकडे थकबाकी आहे, त्यांना सर्वांना पण नोटीस वाटप केलेले आहे, बिल वाटप केलेले आहे आणि नोटीस वाटपचं काम चालू आहे। जर तुम्हाला नोटीस भेटला, लवकर तुम्ही तुमची थकबाकी आणि चालू मागणी भरून द्या। आमचं आता सील करायचं काम चालू आहे। एकदा आपण नोटीस वाटप केले, त्याच्या 7 दिवस नंतर आपण तुमचे प्रॉपर्टी सील करणार आहे। नगर परिषदची ही मोहीम चालू आहे। तर माझी ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही लवकर तुमचा सगळा थकबाकी किंवा आणि चालू मागणी भरून द्या। सर्वांना बिल वाटप केले आहे। ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे नियमानुसार। आम्ही सर्वांना बिल वाटप केले आणि नोटीस वाटपचं काम दररोज चालू आहे। नोटीस आज भरावा लागेल सर्वांना, त्यांच्या थकबाकी आणि चालू मागणी सुद्धा। तर पण मोहीम चालू केली, काल 10 दुकान सील केली आणि आता 5 दुकान आपण सील केलेली आहेत।